काल आपण सूर्यासंदर्भात माहिती पाहिली आणि सूर्याबद्दल जे काही विशेष माहिती होती, जसं की काल आपण पाहिलं की सूर्य जो आहे तो स्वतःच्या अक्षाभोवती देखील फिरतो आणि सूर्यमालेसह तो आकाश गंगेमध्ये काय करत असतो, फिरत असतो, बरोबर. म्हणजे जे आकाश गंगेचं केंद्र आहे त्याच्या सभोवताली. ओके. तर त्यानंतर सूर्य जे आहे त्या सूर्यामध्ये किती प्रती सामावू शकतात? 13 लाख. ही सुद्धा माहिती आपण पाहिली. सूर्याचा रंग कोणता होता? 13. हे सुद्धा आपण चर्चा केली. ओके. आता सूर्यमालेमध्ये एकूण ग्रहाची संख्या तुम्हाला माहित आहे किती आहे? त्यापैकी पहिल्या 4 ग्रहांची माहिती आपण आज समजून घेऊ. ठीक आहे. आता यामध्ये सर्वप्रथम सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सर्वात वेगवान ग्रह जर कोणता असेल तर तो कोणता आहे? बुध, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मर्क्युरी म्हणतो. आता बुधचं वैशिष्ट्य आहे की हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. जेव्हा आपण 8 ग्रह पाहू तर या 8 ग्रह जे आहेत हे विशिष्ट कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. मात्र या सर्वांच्या क्रमवार जर आपण स्थान पाहिलं तर सूर्याच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? बुध. त्यानंतर हा जो ग्रह आहे हा फक्त सकाळी व संध्याकाळीच दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून जर आपल्याला बुध ग्रह पाहायचा असेल तर योग्य वेळ कोणती आहे? एक तर आपल्याला हा ग्रह केव्हा पाहावा लागेल? सकाळी किंवा संध्याकाळी, है ना. म्हणजे दुपारच्या वेळेस आपण या ग्रहाला पाहू शकतो का? नाही. त्यानंतर ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे असणारा हा ग्रह आहे. आता पहा, हे जे बुध ग्रह आहे ना तिथे बरेचसे उल्कापात झालेले आहे. उल्कापात म्हणजे काय? जेव्हा एखादा तारा असतो, या ताऱ्याचा काही भाग तुटला समजा, बरोबर, आणि तो जर एखाद्या तो जो भाग आहे ताऱ्याचा तुटलेला तो जर एखाद्या ग्रहावर जेव्हा आढळतो तर निश्चितच त्या ठिकाणी काय तयार होतात? खड्डे तयार होतात. याला आपण उल्कापात म्हणतो. काय म्हणतो? उल्कापात. उल्कापात म्हणजे काय की ताऱ्याचा छोटासा भाग ताऱ्यातून अलग होऊन त्याचा वर्षाव होणे आणि तो कुठेतरी आढळला तर त्याचे काय तयार होतात? खड्डे तयार होतात. आपल्या पृथ्वीवर सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला उल्कापात पाहायला मिळतो. कधी कधी तो हवेमध्ये नाहीसा होतो तर कधी कधी त्याचे काही कण हे पृथ्वीवर सुद्धा येऊ शकतात. जसं की आपल्या बाजूला लोणार सरोवर आहे पहा, हे की नाही. तर हे लोणार सरोवर सुद्धा उल्कापातमुळे झालेलं असावं असं शास्त्रज्ञांचा काय आहे? अंदाज आहे. तर उल्कापातमुळे काय झालं की हा जो बुध ग्रह आहे तिथं ज्वालामुखीच्या मुखासारखी काय तयार झालेली आहे? खड्डे झालेले आहे. हे या ग्रहाचे एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे सूर्यमालेमधला जो सर्वात वेगवान ग्रह आहे हा कोणता आहे? बुध आहे. कारण पहा, सूर्याच्या अगदी जवळ आहे आणि आपल्याला माहित आहे की सूर्याच्या जवळ असल्यामुळे त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी, बरोबर आहे का, कालावधी पण कमी लागतो आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग सुद्धा कसा आहे? जास्त आहे. सो बुध बद्दल ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या त्यामध्ये पहिला आहे की तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याला आपल्याला पाहायचा असेल तर केव्हा? सकाळी, संध्याकाळी. त्यानंतर उल्कापातमुळे ज्वालामुखीच्या मुखासारखे काय तयार झालेले आहे? खड्डे. आणि विशेष म्हणजे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बुध. त्यानंतर येऊ आपण दुसरा ग्रह, त्याचं नाव आहे शुक्र. ओके. आता शुक्रासंदर्भात जर पाहिलं तर हा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे. म्हणजे ग्रह आणि तारे यांच्यामध्ये जेव्हा आपण फरक करतो तर आपण काय सांगत असतो बरं की ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो का? नाही. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. हे आपण काय करतो? वैशिष्ट्य सांगत असतो, बरोबर. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला सूर्य हा काय आहे? तारा आहे.
आणि आपली पृथ्वी हे काय आहे? ग्रह. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. आता चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. हे सूर्याच्या प्रकाशाचं काय आहे? परावर्तन आहे. म्हणजे सामान्यतः ग्रहांना प्रकाश असतो का? नाही. परंतु शुक्र जो आहे हा असा एक ग्रह आहे ज्याला स्वतःचा प्रकाश पण आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वात तेजस्वी ग्रह सुद्धा आहे. त्यानंतर सूर्योदया अगोदर पूर्व दिशेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला या ग्रहाचं आपण निरीक्षण करू शकतो. म्हणजे शुक्र ग्रह जर आपल्याला पाहायचा असेल तर योग्य वेळ कोणती आहे? एक तर सूर्योदया अगोदर. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. आणि सूर्यास्तानंतर जर पाहिलं आपण तर कोणत्या दिशेला? पश्चिम दिशेला आपण शुक्र ग्रहाचं काय करू शकतो? निरीक्षण करू शकतो. त्यानंतर हा जो तेजस्वी ग्रह आहे हा स्वतःभोवती फिरतो. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये परिवलन आहे आणि सूर्याभोवती देखील फिरतो. परिभ्रमण सुद्धा आहे. आता हे जे त्याच्यामध्ये परिवलन आहे तर हे परिवलन कसं आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे. कसं आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आता शुक्रासंदर्भात जर तुम्हाला विचारलं की त्याचं परिवलन कसं आहे किंवा स्वतःभोवती तो कसा फिरतो तर कसा फिरतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आपली जी पृथ्वी आहे ना ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कशी फिरते पृथ्वी? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पण शुक्र ग्रहाचं वैशिष्ट्य आहे की स्वतःभोवती तो कसा फिरतो? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा तेजस्वी ग्रह असल्यामुळं निश्चितच त्याचं तापमान सर्व ग्रहापेक्षा कसं असलं पाहिजे? जास्त. आणि म्हणून त्या ग्रहाला काय म्हणतात? सर्वात तप्त ग्रह. म्हणजे आपल्या सूर्यमालेमधला सर्वात तप्त म्हणजे सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह असेल तो कोणता आहे? शुक्र. शुक्राबद्दल पहा. पहिली माहिती पाहिली आपण की तो सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सूर्योदय अगोदर पूर्व दिशेला व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला आपण त्याला पाहू शकतो. स्वतःभोवतीचं जे त्याचं परिवलन आहे हे कसं आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि तो सूर्यमालेमधला सर्वात तप्त ग्रह आहे. त्यानंतर येऊ आपण आपल्या त्या ग्रहाबद्दल ज्या ग्रहावर आपण राहतो आणि ज्या ग्रहावर काय आहे? सजीव सृष्टी आहे. जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता आहे? पृथ्वी. पृथ्वी वगळता कोणत्याच ग्रहावर सजीव सृष्टी नाही. कारण पृथ्वीवर काय आहे? वातावरण. बरोबर आहे का? आणि या वातावरणामध्ये जर पाहिलं आपण तर असंख्य प्रमाणामध्ये आपल्याला सजीव दिसतील. म्हणजे सजीवांमधली प्रचंड विविधता जी आहे ही जी सजीव सृष्टी आहे ही फक्त असणारा एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. त्यानंतर पृथ्वीचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर पृथ्वी स्वतः काय आहे? एक चुंबक आहे. पहा चुंबक कसं असतं सांगतो मी तुम्हाला. चुंबक ज्याकडे लोखंड, निकेल है ना यासारख्या वस्तू जे असतात त्याला चिकटतात त्याला आपण काय म्हणतो? चुंबकीय पदार्थ. आणि चुंबकाला दोन ध्रुव असतात. कोणते कोणते? एन आणि यस. एन म्हणजे नॉर्थ आणि यस म्हणजे साऊथ. म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तसेच पृथ्वी ही सुद्धा काय आहे? एक चुंबक आहे. बघा लक्षात आलं. पृथ्वीला सुद्धा दोन ध्रुव आहेत माहिती तुम्हाला. एक आहे उत्तर ध्रुव, दुसरा आहे दक्षिण ध्रुव. बरोबर. त्यानंतर या चुंबकीय क्षेत्रामुळे जी अतिनील किरणे आहे ज्याला इंग्रजीमध्ये अल्ट्रा व्हायलेट किरण म्हणतात. पहा युव्ही म्हणजे काय? युव्हीचं इंग्रजीमध्ये फुल फॉर्म आहे अल्ट्रा व्हायलेट. काय आहे? अल्ट्रा व्हायलेट. त्याला इंग्रजी मराठीमध्ये म्हणू आपण अतिनील. काय म्हणू? आता ही जी अतिनील किरण असतात ना ही अतिनील किरण आपल्या सजीव सृष्टीसाठी फार घातक आहे. पहा लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की साधारणतः एक विशिष्ट 16 ते 40 किलोमीटर दरम्यान जर पाहिलं आपण तर आपल्या पृथ्वीवर कशाचा थर आहे? ओझोन. कशाचा आहे? ओझोन. आता या ओझोनचं कार्य असतं काय? कार्य आहे? अतिनील किरणापासून सजीव सृष्टीचं रक्षण करणे.
तर आता हे जे ओझोन आहे हे तर अतिनील किरणापासून रक्षण करतो, परंतु ही जी अतिनील किरण आहे ही पृथ्वीकडे न येता ती कोणत्या दिशेला जातात? ध्रुवीय क्षेत्राकडे जातात. तर हे का झालं? कारण पृथ्वीवर काय आहे? चुंबकीय क्षेत्र आहे. लक्षात घ्या, दोन मुद्दे. अतिनील किरणाचं शोषण तर ओझोन करतोच, त्यापासून आपलं संरक्षण होईल, पण बऱ्याच प्रमाणात ही जी अतिनील किरण आहे ही पृथ्वीवर न येता पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ती कुठे चालली? ध्रुवीय क्षेत्राकडे. कारण आपण पृथ्वीची रचना जर पाहिली, सपोज ही आपली पृथ्वी आहे, तर हा काय घेतला आपण? नॉर्थ पोल. नॉर्थ पोल म्हणजे काय? उत्तर ध्रुव, बरोबर. आणि हे खालचं काय घेतलं आपण? दक्षिण ध्रुव. तर काय होतं की सूर्य जे आहे, सपोज हे समजा हा सूर्य आहे, ओके, असं आपण कन्सिडर करू. तर सूर्यापासून काय येईल बरं? अतिनील किरण कुठे येईल? पृथ्वीवर येईल. मग ही जी अतिनील किरण येईल ही थेट पृथ्वीपर्यंत येईल का? नाही. ही जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येते तेव्हा हे अल्ट्रा व्हायलेट रेज जे आहे हे कुठे चालले बरं? कुठे चालले सांगा? ध्रुवाकडे. कुठे चालले? ध्रुवाकडे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या हे जे अतिनील किरण आहे तर या अतिनील किरणाला पृथ्वीच्या मुख्य भागाकडे न येता जे ध्रुवीय भाग आहे या ध्रुवीय भागाकडे त्यांना ढकललं गेलं. हे का झालं बरं? कारण पृथ्वी स्वतः एक काय आहे? चुंबक आहे. आणि चुंबक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं क्षेत्र आहे? चुंबकीय क्षेत्र आहे. आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे हे जे अतिनील किरण आहे हे कुठे ढकलले जातात किंवा कुठं त्यांना दिशा दिली जाते? ध्रुवीय क्षेत्राकडे ते काय होतात? वळतात. म्हणजे त्यांचा मार्ग बदलतो. लक्षात आलं का? समजा एखादा अतिनील किरण असं येत असेल तर पृथ्वीकडे न येता तो कुठे चालला? ध्रुवीय भागाकडे चालला. तर अशा पद्धतीचे हे आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे. पृथ्वीची बरीचशी वैशिष्ट्ये आहेत. जसं की पृथ्वीचं जर आपण त्रिज्या पाहिली, पृथ्वीची काय पाहिली? त्रिज्या. तर ती किती आहे? 6400 किलोमीटर. पृथ्वीचं जर आपण वजन पाहिलं, सर मला फक्त माहितीच तो सांगायलो, 6 × 10⁻24 किलोग्रॅम हे पृथ्वीचं काय आहे? वजन आहे. पृथ्वीला स्वतःच काय आहे? गुरुत्वीय बल आहे, बरोबर आहे ना? आणि हे गुरुत्वीय बल काय आहे? कारण पृथ्वी जी आहे त्यामध्ये गुरुत्व त्वरण आहे. काय आहे? गुरुत्वीय त्वरण. आता पहा, हे जे गुरुत्वीय त्वरण आहे, सॉरी, आता पृथ्वीवर जे गुरुत्वीय त्वरण मी शब्द वापरला, तर पहा गुरुत्वीय त्वरण जर पृथ्वीचं पाहिलं आपण तर हे गुरुत्वीय त्वरण आहे पृथ्वीचं, त्याला आपण जी म्हणतो, ते आहे 9.8. किती आहे? 9.8 मीटर पर प्रति सेकंदाचा वर्ग. हे तुम्हाला पुढे होईल. सध्या फक्त एक माहितीसाठी सांगितलं मी तुम्हाला की ही सुद्धा काही पृथ्वीची काय आहे? वैशिष्ट्ये आहे. हे तर लक्षात. आता पृथ्वीबद्दल आपण काय काय पाहिलं? सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह. स्वतः पृथ्वी काय आहे? चुंबक. आणि चुंबकीय क्षेत्रामुळे जी अतिनील किरण आहे ही पृथ्वीवर न येता ती कुठे वळतात? क्षेत्राकडे. त्यानंतर पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर. पृथ्वीचं वजन 6 × 10⁻24 किलोग्रॅम. आणि पृथ्वीवर असणारे जे गुरुत्वीय त्वरण आहे ते किती आहे? 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. ठीक आहे, एवढी माहिती. पृथ्वीवर अतिनील किरणाचं शोषण करणारे जे संरक्षक कवच आहे ते कोणतं आहे? सर्वात शेवटी पाहू आपण सूर्यमालेतील 14 ग्रह. तो कोणता आहे? मंगळ. ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? मार्स. पृथ्वीला अर्थ म्हणतो आपण. आता पहा, माहिती तुम्ही MOM शब्द ऐकला का? मिशन ऑफ मार्स है ना. मिशन मंगळ ग्रहावरचं मिशन आहे की नाही, की मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी एक मोहीम जी आहे केली होती. ती कोणती होती? MOM. आता मंगळ ग्रह जर पाहिलं आपण तर मंगळ ग्रह जो आहे
ते जी माती आहे ना, त्या मातीचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तर त्यामध्ये फेरस हे लॅटिन नाव आहे, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आयर्न. काय म्हणतात? म्हणजे लोखंड, किंवा त्याला आपण काय म्हणतो? लोह. तर मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये कोणत्या खनिजाचं प्रमाण दिसेल आपल्याला? लोह. आणि या लोहमुळे हा जो ग्रह आहे हा कोणत्या रंगाचा दिसतो? लाल ग्रह. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे जो लाल रंगाचा दिसतो, कोणता आहे मग तो? आणि तो लाल का दिसतो? कारण त्याच्या मातीमध्ये कोणतं खनिज आहे? लोह. त्यानंतर ऑलिम्पस मॉन्स हा एक पर्वत आहे पहा. आता एक लक्षात घ्या, आपल्या सूर्यमालेमध्ये सर्वात उंच आणि लांब पर्वत जर कोणता असेल तो कोणता आहे? ऑलिम्पस मॉन्स. आता लक्षात घ्या, आता आपण पृथ्वीबद्दल जर बोललो तर पृथ्वी संदर्भात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पृथ्वी संदर्भात जी सर्वात मोठी, सर्वात खोल गर्ता जर कोणती असेल तर ती आहे मरियाना. कोणती आहे? आणि ही मरियाना जी गर्त आहे ना, ही ज्या महासागरामध्ये आहे तो आहे या पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर. कोणता आहे तो? पॅसिफिक. आणि पृथ्वीवरचा सर्वात उंच जे पर्वत आहे किंवा सर्वात उंच पर्वत शिखर ते कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट. कोणता आहे? एव्हरेस्ट. आता या माउंट एव्हरेस्टची उंची जर पाहिली आपण तर 8,848 मीटर एवढी समुद्र सपाटीपासून उंची आहे. मात्र हा जो माउंट एव्हरेस्ट आहे हा फक्त पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत आहे. तो या सूर्यमालेमधला सर्वात उंच पर्वत आहे का? नाही. तर सूर्यमालेमधला सर्वात उंच आणि लांब पर्वत जो आहे त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. आणि हा कोणत्या ग्रहावर आहे? मंगळ. सो मंगळ ग्रहाबद्दल जी आपण माहिती पाहिली की मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये कशाचं प्रमाण आहे? त्याला इंग्रजीमध्ये फेरस, लॅटिन मध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण आयर्न म्हणतो. त्यानंतर हा ग्रह कोणत्या रंगाचा आहे? लाल. आणि सूर्यमालेला सर्वात उंच आणि लांब पर्वत हा कोणत्या ग्रहावर आहे? त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. काय आहे? ऑलिम्पस मॉन्स. ओके.